तर याच अशोक खरातमुळे चाकणकर सुद्धा अडचणीत आलाय आणि आता त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचलेत। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्यात। समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहार प्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। समता पतसंस्थेत खरातशी संबंधित अशी 132 संशयास्पद खाती आढळली आहेत आणि ज्यामध्ये खरात हा नॉमिनी आहे। धक्कादायक बाब म्हणजेच यातील 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवणगेंगे। पाहूयात। बंधू अशोक खरातनं समता पतसंस्थेत 100 खाती उघडली आणि त्याचा नॉमिनी स्वतः राहिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला होता। शिर्डी पोलिसांमध्ये आतापर्यंत 57 पैकी 33 खातेदारांची जी ती चौकशी पार पडलेली आहे। त्या अनुषंगाने प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची खाती देखील समता पतसंस्थेमध्ये आणि त्याचा नॉमिनी अशोक खरात असल्यानं शिर्डी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली होती। त्यानंतर प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा जो आहे तो शिर्डी पोलिसांमध्ये या ठिकाणी हजर झालेला आहे चौकशीसाठी। आणि आतमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची चौकशी सुरू झालेली आहे। दाराआड ही चौकशी सुरू झालेली आहे। खरं तर प्रतिभा चाकणकर यांची 2 खाती आहेत आणि त्या दोन्ही खात्यातून 1 कोटी 20 लाख रुपयाचा व्यवहार झालेला आहे। त्यांच्या मुलाच्या खात्यातून देखील 1 कोटी 20 लाखाचा व्यवहार झालेला आहे। एकंदरीत जर म्हटलं तर दोन्ही खात्यातून 2 कोटी 40 लाख रुपयाचा व्यवहार झालेला आहे। ही नेमकं खाती कुणाची होती, म्हणजे प्रतिभा चाकणकर यांनीच उघडलेली होती की अशोक खरात याचा नॉमिनी असल्यानं इतरांप्रमाणे अशोक खरातनेच ही खाती उघडली जातात। ते जबाबदार नेमकं काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्या अनुषंगाने जर ही खाती जर प्रतिभा चाकणकर यांनी उघडली होती तर हा पैसा नेमका हा व्यवहार कसा झाला, हा पैसा कुठून आला, कुठे गेला याची देखील उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहे। या ठिकाणी सध्या चौकशी सुरू आहे आणि आता जबाबात ते काय नोंदवतात, काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज सकाळपासूनच त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे आणि आता ज्या पद्धतीने राहता पोलिसांमध्ये परब यांनी समता पतसंस्थेच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आता ही सगळी बाबी जी आहे ते समोर येण्याची शक्यता आहे। आणखीन यातून काय काय खुलासे येतात, आता त्यांचा जबाब काय नोंदवला जातो, त्यानंतर पोलीस काय सांगतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।